मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरिता आणि सूर्याला नाव घ्यायला सांगतात. तेव्हा सरिता नाही बोलते, परंतु मामी ऐकत नाही. तेव्हा सूर्या लगेच उखाणा घेतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. सूर्या उखाण्यातून सरिताचं खूप कौतुक करत असतो. तेव्हा सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात आणि सरिताला उखाणा घ्यायला लावतात. तेव्हा सरिता ही उखाणा घेते. पशा बोलतो, काहीतरी जळायचा वास येत आहे ना. तेव्हा अवनी त्याला बोलते, आता कुठे काय जळायचा वास येतोय, तू मस्करी करतोस ना. तेव्हा पशा बोलतो, हो मी मस्करीच करत होतो. तेव्हा ज्योती त्याच्याकडे रागाने पाहत असते. तर रात्री ज्योती, अंजी आणि ज्योतीची मुलं खोलीत झोपलेली असतात. तेवढ्यात पशा तेथे येतो आणि पेपरचे गोळे करून अंजीला ते मारून उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते अंजीला लागत नाही. ते बाकीच्यांनाच लागत असतात. मग नंतर अंजीला लागतो. तेव्हा ती उठते आणि पशाला इथे काय करतो असं विचारते. पशा तिला बाहेर बोलवतो. पशा तिचा हात पकडून हॉलमध्ये घेऊन येतो. अंजी बोलते, पशा तू हे काय करतोय, ती पोरं उठतील. पशा बोलतो, कोणती पोरं. तेव्हा अंजी बोलते, असं काय करतो, ही मुलं. तेव्हा पशा बोलतो, ही काय पोरं आहेत का, ही तर डाकू आहेत. तेव्हा अंजी बोलते, तू असं का बोलतोस, लेकरांना दमून कसे झोपलेत ते पहा. पशा बोलतो, दमून नाही, रात्रभर आपल्याला छळून ते झोपले आहेत. अंजी बोलते, उगीच ताईचा राग त्या पोरांवर काढू नकोस. पशा बोलतो, एवढ्या रात्रीचं उठून पण तुला भांडायला खूप जोर असतो ग. अंजी बोलते, हे सांगण्यासाठी तू मला उठवलं का. तेव्हा पशा नाही बोलतो आणि तिच्याकडे 2 कॅडबरी देतो. अंजीला वाटतं तिच्यासाठीच दिले आहेत. पशा बोलतो, तुला नाही, त्या डाकूंसाठी आहेत. त्यांचं मी सकाळी तोंड रंगवलं म्हणून मला कसं तरी वाटलं. दिवसभर त्यांचे आईवडील भांडत असणार म्हणून त्यांच्यावर असे संस्कार झाले आहेत. कोणी लक्ष द्यायला नाही, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. म्हणजे ते झोपलेली असतात ना तेव्हाच. ही चॉकलेट त्यांना दे. ज्योती इकडे किती दिवस राहणार आहे हे माहीत नाही. तोपर्यंत त्या पोरांना काय पाहिजे ते मला सांगायचं, असं तो अंजीला बोलतो. रंगपंचमीच्या दिवशी जे बोलली ते. तेव्हा अंजी, माझं तुझ्यावर एवढं बोलते तेवढं ज्योतीचा मुलगा उठतो आणि मी पकडलं असं बोलतो. पशा बोलतो, हा झोपेत चालतो का. अंजी हो बोलते. पशा तिकडून निघून जातो. अंजी मुलाला नेऊन झोपवते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं खेळत असतात. अंजी त्यांना चॉकलेट देते आणि पशाने आणल्याचे सांगते. ती मुलं विचारतात, दाढीवाल्याने हे चॉकलेट आणले का, असं म्हणून बाहेर खेळायला जातात. तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि दाढीचं काय असं विचारतो. अंजी बोलते, दाढी वाढली ना. सूर्या तेवढ्यात तेथे येतो आणि हे सर्व ऐकतो व सरिताला बोलतो, पशाची दाढी वाढली आहे असं मी नाही, त्याची बायको बोलते. तेव्हा सरिता बोलते, आजकाल अंजीचं खूप बारीक लक्ष असतं भाऊजींकडे. सूर्या बोलतो, एवढंच नाही, ती पशाला दाढी करायलाही सांगते, म्हणजे त्यांच्या संसारामध्ये प्रगती आहे असं म्हणायचं आहे. तेव्हा अंजी खूप लाजते. तर सूर्या पशाला बोलतो, दुकानावर जायचं आहे आपल्याला. सरिता बोलते, मी दुपारी डबा घेऊन येते. सूर्या बोलतो, कशाला, तुला उन्हाचा खूप त्रास होईल. अंजी बोलते, दाजी तिला येऊ द्यात, नवऱ्याला सारखं सारखं पाहायचं, तिला डोहाळे लागली आहेत. सरिता बोलते, अंजी काहीतरी काय बोलते. सूर्या बोलतो, बरं बरं ठीक आहे, तू ये. नंतर अंजी आणि सरिता स्वयंपाक करत असतात. सरिताला अचानक मळमळल्यासारखं होत असतं. तेव्हा अंजी विचारते, तायडे काय झालं ग. सरिता बोलते, आजकाल डाळीचा वास सहन होत नाही. अंजी तिला खोलीत पाठवते. थोड्यात ज्योती तेथे येते आणि मी भाजी निवडू लागू का असं अंजीला विचारते. अंजी सांगते, सखी रडतीये का, कसला आवाज येतोय. तेव्हा अंजी ते पाहण्यासाठी बाहेर जाते. तेव्हा ज्योती थोडी डाळ एका रुमालात गुंडाळते आणि स्वतःशीच बोलते, आता मी पाहते तू सूर्याला डबा द्यायला कशी जातेस. आणि ती डाळ टाकलेला रुमाल तिकडे घेऊन जाते. सरिता झोपलेली असते. ज्योती तिला विचारते, बरं वाटतंय का. सरिताला डाळीचा वास येतो, परंतु ज्योती मला येत नाही असं सांगत असते आणि तुझ्या नाकात तो बसला असेल असं बोलते. तेव्हा मात्र सरिताला खूप उलटीसारखं होत असतं म्हणून ती लगेच बाहेर जाते. ज्योती डाळ टाकलेला रुमाल तिच्या उशीखाली ठेवते आणि दिवसभर आता हेच कर असं बोलते. तेव्हा सरिता उलटी करून येते.
तेव्हा ज्योती तिला आराम कर असं बोलते. सरिता बोलते, डाळीचा एवढा त्रास कधीच होत नाही मला, आजच होतोय. सरिता पुन्हा उलटी करायला जाते. नंतर अंजी सरिताला आवाज देते. तेव्हा सरिता तिकडे येते आणि खोलीत डाळीचा खूप वास येत आहे असं सांगते. अंजी बोलते, थांब मी पाहून येते. ज्योती तिला अडवते आणि दुकानावर जायला उशीर होईल असं बोलते. सरिता बोलते, मला जायला जमणार नाही असं म्हणून ती अंजीला जायला सांगते. अंजी बोलते, मला आईंना जेवायला पण वाढायचं आहे, मी पशाला बोलवून घेते. ज्योती बोलते, मी नेऊन डबा देते तुम्हाला चालणार असेल तर. तेव्हा सरिता तिला जायला सांगते. मग ज्योती अंजीला डब्याला पिशवी दे असं बोलते. तेव्हा अंजी सरिताला खोलीत नेऊन झोपवते. तेव्हा सरिता बोलते, इथे जास्तच वास येत आहे. तेव्हा ज्योती हळूच तो रुमाल काढून बाहेर फेकते. मग अंजी ज्योतीकडे डबा देते. इकडे दुकानावर सूर्या एकटाच असतो. ज्योती डबा घेऊन दुकानावर जाते. तेव्हा सूर्याला पाहून तिला धक्काच बसतो. सूर्या बोलतो, सरी आली नाही का? ज्योती सांगते, तिला उलट्या होत आहेत म्हणून ती आली नाही. तेव्हा सूर्या विचारतो, तिला खूप त्रास होत आहे का? ज्योती बोलते, ती गरोदर आहे, वेळेप्रमाणे सर्व बदलतं, तिला त्रास होत होता म्हणून मी डबा घेऊन आले. सूर्या बोलतो, वैभव किंवा पशाकडे दिला असता तरी चाललं असतं. तेव्हा ज्योती बोलते, अजून किती वर्ष तू राग माझ्यावरचा धरणार आहे? मला माहीत आहे माझ्या चुकीमुळे आईची तब्येत बिघडली, तुझं पण खूप नुकसान झालं, जमलं तर मला माफ कर. सूर्या बोलतो, माफी मागायची काही गरज नाही, कारण मी सरीबरोबर खूप सुखात आहे. ज्योती बोलते, सरी चांगलीच आहे आणि तुम्ही सुखात आहात हे मला माहीत आहे. तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुम्ही दोघेजण खूप सुखात आहात. तुला अशीच बायको हवी होती ना, घर सांभाळणारी, हे मला माहीत आहे. तुला मला विसरायला खूप वेळ लागला असेल. तेव्हा सूर्या बोलतो, अजिबात नाही, माझ्या सरीने माझी खूप काळजी घेतली, हे सर्व कधी लक्षातच आलं नाही. आणि आता हे तुझ्या बहिणीचं घर आहे, तुझी सोय होईपर्यंत इथे राहा. वैभव आणि पशा तेवढ्यात तेथे येतात आणि तू इकडे का आली असं विचारतात. ज्योती बोलते, सरिताला उलट्या होत होत्या म्हणून मी इकडे डबा द्यायला आले. वैभव बोलतो, मला भूक नाही. सूर्या बोलतो, जेवून घ्या. ज्योती त्यांना वाढते तर घरी ज्योतीची मुलं दरवाजात रशी पकडतात आणि मामींना पाडण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात अंजी मामीला पकडते. ज्योती डबा घेऊन घरी आलेली असते. पशा तिला आवाज देत येतो. तेव्हा ज्योती बोलते, तू मला आवाज का देत आहेस? पशा बोलतो, डॉक्टरांकडे जाऊन ये, म्हणजे तुला तिथे माणसं दिसतील. आणि तू दुकानात डबा का घेऊन आली असा जाब तो ज्योतीला विचारतो. तेव्हा ज्योती बोलते, जिकडे कायमचं राहायचं तिकडे फुकटात कसं राहायचं? काहीतरी काम करायला तर पाहिजे ना. हे ऐकून मात्र पशाला धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत, अंजी आणि पशा तात्यामध्ये बसतात. तेव्हा पशा अंजीचा हात हातात घेतो. तेव्हा अंजी खूप लाजत असते. पशा अंजीला बोलतो, आता सांग, मम्मीला घेतला तुझा हात हातात? अंजी अजूनच लाजते आणि पशाकडे प्रेमाने पाहत असते. पशाही अंजीकडे खूप प्रेमाने पाहत असतो. अंजी तर लाजून लाल झालेली असते. पण दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली एकमेकांना दिलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.